नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे आपली जी जाड मिरची असते ती बनवणार आहे. तिला मीठ लावून ठेवलंय. ढोबळी मिरची जाडवाली आपली, तिला मीठ लावून ठेवलंय. बारीक कापून लसूण सोडून ठेवलाय. आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे मी. 2 चमचे तेल टाकलंय. तेल गरम झालं की आपण जिरे टाकून घेऊ. 1 चमचा जिरे घेतलंय मी. जिरे टाकले. हे बघा, जिरं झाले की त्यात थोडे 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. त्याला हलवू द्यायचं आहे आपल्याला. लसूण लाल झाला तर त्यात थोडं हिंग टाकणार आहे, थोडीशी हळद, आणि आपण ह्या मिरच्या ज्या कापल्या त्या आता त्यात टाकून द्यायच्या आपल्याला. तोंडी लावायला छान लागतात अशा मिरच्या, हे करून बघा एकदा. तेलामध्ये छान परतलं की आपल्याला त्या थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटं शिजावं लागतं त्याला. तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. अगोदर मीठ आपण टाकलंय, मीठ तोडून घेतलंय त्याला, आणि थोडस मीठ वरतून टाकलंय मी. पुन्हा आपल्याला एकदा परत हलवून घ्यायचे. एवढं आपण बघू शकतो मिरची आपल्या किती छान आहे. तरी 5 मिनिटात आपण त्याच्यावर झाकण ठेवू. असं त्यात झाकण ठेवून द्यायचं, शिजू द्यायचं आहे त्या थोड्या वेळ. हे बघा, आपल्या मिरची शिजली. आता त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ थोडस टाकते असं वरून. हे डाळीचं पीठ थोडस असं मुरळून द्यायचं त्याच्यामध्ये. छोटी वाटीवर डाळीचं पीठ टाकलंय. थोडस हलवून घ्यायचं आपल्याला. मिरची आपली रेडी झाली. बघा, आपली ढोबळी मिरची तयार झाली. बघा, ढोबळी मिरची कोरडी अशी तोंडी लावायला किंवा पोळी सोबत खूप सुंदर लागते. डाळीचं पीठ घालून अशी ढोबळी मिरची करायची. त्यासोबत पापड आहे, पोळी आहे. खूप छान लागते अशी मिरची. तुम्ही करून बघा एकदा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला आता.